सोलापुरात एका एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे। मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याचं म्हटले जात आहे। सदर जवानाचे नाव विलास सर्जेराव शिंदे, वय 35 असे आहे। सोलापुरातील मुळेगावमधील बिरसा मुंडा नगर येथील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन शिंदे यांनी आत्महत्या केली। शिंदे यांच्या पत्नीच्या आरोपावरून 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत विलास शिंदे यांचा मामा आरोपी भीमाशंकर काळे यांच्यासोबत जुन्या केसच्या कारणावरून वाद होता। या कारणातून भीमाशंकर काळे व भाग्यश्री काळे यांना जेल रोड पोलिसांनी 2-3 दिवसांपूर्वी अटक केली होती। यावरून 12 मार्च रोजी दुपारी विलास हे मुळेगाव येथील घरी असताना 6 जणांनी मुळेगाव येथील घरी येऊन त्यांना शिवीगाळ करून आमच्यावरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुकडे करून मारून टाकीन अशी धमकी देऊ लागले। हे भांडण सुरू असताना एकाने विलास यांना चपलेने मारहाण सुरू केली। हे चित्र आजूबाजूचे लोक पाहत होते, यामुळे विलास रडत होते। यातूनच नैराश्यात आणि तणावात येऊन विलास यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी विलास यांच्या पत्नी पूनम विलास शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे।